नमस्कार, आप देख रहे हैं टाइम्स ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। बाजीराव प्रथम की प्रतिमा का अनावरण। सीएम फडणवीस बोली, मराठा विरासत का गौरवशाली क्षण। एनडीए परिसर में पेशवा बाजीराव प्रथम की प्रतिमा का अनावरण किया गया, जिसे लेकर महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इसे गर्व और सम्मान का क्षण बताया। उन्होंने कहा कि पेशवा बाजीराव केवल एक योद्धा नहीं बल्कि एक अजय रणनीतिकार थे, जिन्होंने हिंदवी स्वराज्य के विस्तार में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सीएम फडणवीस ने अपने संबोधन में मराठा वीरता, संगठन शक्ति और बाजीराव की ऐतिहासिक विजय गाथाओं को याद करते हुए कहा कि इस प्रतिमा के जरिए आने वाली पीढ़ियों को प्रेरणा मिलेगी। उन्होंने इस ऐतिहासिक पहल के लिए केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का आभार जताया। फडणवीस ने कहा, ये सिर्फ एक मूर्ति नहीं बल्कि मराठा स्वाभिमान और राष्ट्रभक्ति की अमिट छवि है, जिसे हर भारतीय को गर्व से देखना चाहिए। मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री आदरणीय अमितभाई शहाजी, आमचे सहकारी लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, आमचे दुसरे सहकारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटीलजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल श्री धीरज सेठ, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्रीमती मेधाताई कुलकर्णी, श्री रवींद्र चव्हाण, एअर मार्शल श्री भूषण गोखले, श्री विनयजी सहस्त्रबुद्धे, श्री कुंदन कुमार साठे, श्री अनिरुद्ध देशपांडे, श्री पुष्करजी पेशवा, या एनडीएचे कमांडंट व्हाइस ऍडमिरल श्री गुरुचरण सिंहजी, या ठिकाणी उपस्थित सर्व छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे आणि थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाने प्रभावित अशा सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एनडीए सारख्या देशातल्या अतिशय नामांकित प्रबोधिनीमध्ये थोरले बाजीराव पेशवा यांचा पुतळा स्थापित होतोय आणि त्याचं उद्घाटन करण्याकरता ज्याचा उल्लेख विनयजींनी केला, मराठा इतिहासाचे अभ्यासक आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा या ठिकाणी आले आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, त्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारे परकीय आक्रमकांना आम्ही स्वीकारलेला आहे अशी परिस्थिती होती, किंवा भारतातले अनेक मोठे मोठे राजे राजवाडे हे त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते। आणि अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या प्रेरणेनं छत्रपती शिवरायांनी सामान्य माणसातली विजिगीषू वृत्ती प्रज्वलित केली, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं आणि एक अशी फौज उभी केली की ज्या फौजेनं मुघली साम्राज्य असेल किंवा त्या काळातले जे चारही आक्रमक होते अशा सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं आणि स्वराज्याची स्थापना केली। दुर्दैवाने महाराज फार काळ जगू शकले नाहीत, पण त्यांनी सामान्य मराठी माणसामध्ये, त्याच्या रक्तामध्ये जो अंगार फुलवला होता, त्यामुळे महाराजांनंतर ही जी क्रांती होती ती थांबली नाही। छत्रपती संभाजी महाराज असतील, तारा राणी असतील, यांनी ती सुरूच ठेवली आणि त्याच मांदियाळीमध्ये अतिशय वीर असलेले श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांचा जो इतिहास आहे तो छत्रपतींच्या स्वराज्याला आणि साम्राज्याला विस्तारित करण्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो। मगाशी उल्लेख झाला
की 19व्या-20व्या वर्षी पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घ्यायची आणि 20-21 वर्ष नुसतं लढत राहायचं। सिर्फ 6,999 रुपए में पाइए ब्रांडेड i3 कंप्यूटर, 256 GB SSD का हार्ड डिस्क, 8 GB रैम, 19 इंच की बेहतरीन स्क्रीन। काम, पढ़ाई या मनोरंजन सबके लिए परफेक्ट सिस्टम। और पाइए साथ में माउस कीबोर्ड फ्री। लिमिटेड पीरियड ऑफर, जल्द कॉल करें और अपना कंप्यूटर बुक करें।